रत्नागिरी तालुक्यातील स्वयंभू श्री देव सोमेश्वर हा सोमेश्वर या ग्रामी वसलाय। श्रावण मासात श्रावणी सोमवारी या शिवमंदिरात भाविकांची मोठ्या संख्येने दर्शनाला गर्दी होत असते। या निमित्त सोमेश्वरच्या श्री सोमेश्वराची ही सफर। रत्नागिरी तालुक्यापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर सोमेश्वर हे गाव। या गावात श्रीदेव सोमेश्वराचे नितांत सुंदर असे शिवमंदिर आहे। देवाच्या नावावरूनच गावाला देवाचे नाव पडले। मंदिर कौलारू असून त्याची रचना सुंदर आहे। हे मंदिर 500 वर्षांपूर्वीचे असल्याचे गावकऱ्यांकडून सांगितले जाते। इसवी सन 1687 साली आठवले नामक कुलपुरुषाने या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची नोंद शिलालेखाद्वारे पाहायला मिळते। मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी असून मंदिर 4 पाख्यांचे आहे। बांधकामात जास्तीत जास्त लाकडाचा वापर करण्यात आलाय। छपराचे संपूर्ण काम हे लाकडाने संरचित केले आहे। या लाकडावर सुबक रेखीव असे नक्षीकाम करण्यात आले। मंदिरातील खांबही नक्षीदार आहेत। गाभाऱ्यात शिवपिंड आहे, तर त्याआधी गणेश मूर्ती आणि नंदी विराजमान आहेत। मंदिराच्या प्रांगणात 3 दगडी त्रिपुर असून मंदिराचा परिसर अतिशय रमणीय आहे। श्रावण सोमवारी येथे दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते। याशिवाय महाशिवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा केला जातो। मी सौ कोमल तेंडुलकर। आज श्रावणानिमित्त आम्ही सोमेश्वराच्या देवळात आलेलो होतो। अतिशय प्रसन्न असं हे देऊळ आहे आणि जुनं देऊळ आहे, शांतता आहे, त्यामुळे इथे यायला आम्हाला आवडतं। इथला परिसर अतिशय स्वच्छ आहे, सुंदर आहे आणि एक जुन्या प्रकारचं बांधकाम इकडे बघायला ज्यांना आवडेल तिथे जरूर त्यांनी भेट द्यावी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।